हे मी प्रॉमिस करू शकतो की यू आर इन फॉर अ युनिक एक्सपिरियन्स. हे मी नक्कीच सांगू शकतो की डिरेक्टरच्या आधी मी रायटर बरोबर बसतो. इफ द डिरेक्टर इज द सेम ॲज द रायटर, दिग्दर्शक मी नंतर विजिट करतो दिग्दर्शकाला की तो कुठे प्लेस करतोय या सिनेमाला, कुठे तो पिच करतोय. ह्याच्या आधी रूट कडे येऊया, आपण लिखाणाकडे येऊया. एका रायटरला तुम्ही बोलतं गेलत ना तुम्ही, तो खूप इन्साइट्स देतो. तुमचं अर्ध काम तिथेच होतं ॲज अन ऍक्टर. तर हेच सुबोध बरोबर, गुरु ठाकूर बरोबर ह्या गोष्टी झाल्या, कारण दे आर फ्रॉम दॅट बेल्ट. ते मालवण मधले, ते म्हणजे ते मुंबई बॉईज आहेत, पण त्यांचं गाव हे कोकण आहे. आणि सुबोध इज व्हेरी क्लिअर की त्याला काय फिल्म बनवायची आहे. आणि ॲज अ प्रोडक्शन हाऊस हेही आम्हाला दिसत होतं की ते काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे इनफॅक्ट त्यांनी स्वतःला जरा जास्त स्ट्रेच केलंय ऍट द कॉस्ट ऑफ साऊंडिंग. खूप एलिमेंट्स आहेत त्या प्रोडक्शन व्हॅल्यू. तर ऍज ऍक्टर्स असं होतं की हिला हे एवढं सगळं करतायत का की चला ना आपण पण करूया. हे एक अपसुक झालं. इन जनरल तो वर्ल्ड क्रिएशन जे आपण म्हणतो त्याला बॅकग्राऊंड स्कोर असतो आणि सगळं असतो. सो हाऊ एक्साइटिंग इज इट फॉर यू टू बी अ पार्ट ऑफ अ फिल्म विच इज गोइंग टू एन एक्सपिरियन्स ऑन द बिग स्क्रीन. ते ह्याच व्ह्यू पॉइंटनी वर्ल्ड क्रिएशन हा जो शब्द तू वापरलास ना, ते तेच आहे. आणि एक ऍक्टर म्हणून मला त्यात रस आहे. सिनेमॅटिक एक्सपिरियन्स हे फक्त ग्रँड व्हिज्युअलमुळे नाही. मे क्लोजअप आणि तो ऍक्टर, मग ती ऍक्ट्रेस काय आणते आणि साऊंड काय क्रिएट होतो, हे पण सिनेमॅटिक एक्सपिरियन्स. तर सिनेमा हे फक्त असं ग्रँड नाहीये, तर ते असं पण ग्रँड आहे. सुबोधनी काहीतरी लिहिलं, त्याला ते तिथे माउंट करायचं होतं. त्या माउंटिंगला आपण काय करू शकतो बेस्ट, ते करूया. हे मी प्रॉमिस करू शकतो की यू आर इन फॉर अ युनिक एक्सपिरियन्स. हे मी नक्कीच सांगू शकतो.